पेरे आलेले आहेत. शंकर झा, पवन पाटील, निशा नार्वेकर आणि सपना मोर हे सगळे इथे येऊन गेले. हा वेळच नाही. मला वाटलं भाजप सगळ्यांना जेवण देते, पण हे शिंदे साहेबांचं गौरव गार्डन पण मध्ये पण आज जेवण होतं, इथे पण जेवण होतं. हे शंकर झा वगैरे आहेत ना, शिवसेना धनुष्यबाण वगैरे ते गट त्यांनी ठेवले. पण 10 आपण प्रभाग क्रमांक 12 मध्ये इथे आहोत आणि इथे नक्की काय प्रकरण घडलं ते तुम्ही सांगा. प्रभाग क्रमांक 12 मध्ये आता तुम्ही इथे बघताय, ह्या सगळ्या खुर्च्या पडलेल्या आहेत. इथे टेबल आहे. 11च्या नंतर इकडे शिंदेगड शिवसेनाचे 4 उमेदवार, नावं पण घेते, निशा नार्वेकर, सपना मोर, शंकर झा, पवन पाटील, हे 4 उमेदवार 11च्या नंतर इथे येतात आणि आपल्या पक्षाचा प्रचार करतात. आचारसंहिता काय म्हणते? तुम्हाला 10 वाजेपर्यंत प्रचार करायचा आहे, तुम्ही करा ना. त्याच्या आधी इथे 9:30 वाजल्यापासून तिकडे जेवण चालू होतं. ते जेवण चालू आहे. इकडे येऊन तुम्ही 11च्या नंतर लोकांना संबोधित करताय, तुमच्या पक्षाचा प्रचार करताय. लोकशाहीचं उल्लंघन नाहीये का? आणि जेव्हा इथे मी फेसबुक लाईव्ह गेले तेव्हा सगळे पळाले गाडीत बसून माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये आलेले ते. आणि माझ्याकडे, मी नुसतं बोलत नाहीये, माझ्याकडे इथे ते बोलताना 11च्या नंतरचे फोटोज आहेत आणि व्हिडिओज पण आहेत, पुरावे माझ्याकडे आहेत. आता हे काय कारवाई करतात ते बघू. तुम्हाला वाटतं यांच्यावर कारवाई होणार आणि नाही झाली तर मग तुम्ही काय करणार? नाही झाली तर बघ आता मी काय करते ते. रेश्मा तपासे नाव उगाच नाही लावत आहे मी. काय आहे रेश्मा तपासे? मी आधीच बोलले होते कोळी साहेबांना, जरा मॅन पॉवर वाढवा तुम्ही, कारण या वेळेला रेश्मा तपासे स्वतः इलेक्शनला उभी आहे. जगायला देणार नाही मी अशी. मॅडम, जेव्हा तुम्ही इथे आलेला तेव्हा इथे किती लोक उपस्थित होते? इकडे एक 5-50 लोक होती उपस्थित. ठीक आहे, एवढी लोक इथे होती. इथे त्यांनी स्वतःच्या पक्षाचा प्रचार केला, उमेदवारीचा प्रचार केला. इथे लोकांना जेवण दिलं. जेवण 9 वाजल्यापासून चालू होतं. 9 ते 9:30 वाजल्यापासून इथे जेवण चालू होतं, कारण लोक प्लेट घेऊन घरी जात होते. तुम्हाला असं वाटतं का एका दिवसाचं जेवण दिलं तर लोक त्यांना वोट देणार? त्यांनी, मी काय म्हणते, एक दिवस जेवण वाटतात ना, पुढचे 5 वर्ष जेवण वाटू दे आमच्या घरात. अशी पण महागाई वाढलेली आहे. काय आहे, महागाई वाढलेली आहे. एक दिवस कशाला जेवण देत आहे? आम्हाला 5 वर्ष जेवण पाहिजे आमच्या घरात. नोकऱ्या तर तुम्ही देत नाही, बरोबर ना? रोजगार तुम्ही देत नाही. 5 वर्ष पुढचे द्या तुम्ही जेवण, आज देऊ नका. प्रथम भरारी पथकाला फोन केला. परवा माझ्या सोसायटी जेव्हा राडा झाला तेव्हाही भरारी पथकाला फोन केला, तेव्हाही भरारी पथक सगळा राडा संपल्याच्या नंतर आला. पण तेव्हा पण कारवाई अजिबात झाली नाही. कारण हे पण कारवाई होणार. आता जर कारवाई नाही झाली ना, तुमच्या समोर सांगते, त्या आरओ ऑफिसला जाऊन मी राडा घालणार उद्या. मला पाहिजे कारवाई. सर, तुमचं नाव काय आहे? माझं नाव सुभाष उत्तम शिकरे. या बिल्डिंगचे तुम्ही चेअरमॅन आहात आणि आज इथे जेवण ठेवलं गेलेलं, तर तुम्ही त्याच्याबाबतची थोडीशी माहिती द्या. ऍक्च्युली मी या सोसायटीचा चेअरमॅन आहे. सोसायटीमध्ये जेवण ठेवण्यासाठी मी पूर्ण विरोध केला. त्यानुसार सोसायटीत जेवण नव्हतं ठेवलेलं. जेवण आमच्या गेटच्या बाहेर होतं. आणि फक्त एवढीच गोष्ट आहे की प्रत्येकाला आम्ही प्रचार करण्यासाठी प्रत्येकाला मुभा दिलेली, प्रत्येक पक्षाचा तो अधिकार आहे. कोणी ठेवलेलं आहे जेवण? हे शंकर झा वगैरे आहेत ना, शिवसेना धनुष्यबाण वगैरे ते गट त्यांनी ठेवलेलं. पण 10 नंतर आचारसंहिताचं उल्लंघन होतं ना सर? हा, बरोबर आहे, ते चुकीचंच झालं ना. त्याच्या तो विरोधात मी पण आहे. त्यांनी परमिशन घेतलेली का? नाही, पण मुळात परमिशन सोसायटीची जरी असली 10च्या नंतर नव्हतीच त्यांच्याकडे परमिशन, पण तरी पण आचारसंहितेचा भंग होते ना. आम्ही तर परवानगी दिलीच नव्हती त्या गोष्टीसाठी.
ये शिंदे गुट, कौन, क्या नाम था, किसने रखा है? शिवसेना शिंदे गुट ने। सिंधे गुट में कोई नाम तो जानते होगे, किसी ने रखा था? वो नहीं मालूम, बट प्रचार सभा है, कैंडिडेट थे।